नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2026 सन 2026-27 अनुदान वितरण वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती। शासन निर्णय काय झाला बघा। सन 2026-27 आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे। सन 2026 आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे। ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही, तसे इतर लेखाशीर्षाकडे वळती करता येणार नाही। सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार नियंत्रक अधिकाऱ्यांनी दरमहा शासनात 10 तारखेपर्यंत सादर करावा। निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तिकांनी उल्लेख केलेल्या नियमाचे पालन करावं। तसे वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 भाग पहिला वित्त विभाग शासन निर्णय विनियम भाग 2 दिनांक 17 एप्रिल 2015 प्राप्त झालेल्या अधिकारांतर्गत किंवा वेळोवेळी वित्तीय अधिकार नियम पुस्तिका भाग 2 मधील अटी व शर्तीचे पालन करून सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं। पदनिर्मितीच्या अनुषंगाने निधीवरील वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तेथे उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता तसे वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कारवाई झाल्याची खात्री करण्यात यावी। खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 भाग 1 उपविभाग 1 मधील अनुक्रमांक 27 नियम 149 प्रमाणे सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं। ज्या तरतुदी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेशाची आवश्यकता अशा तरतुदी वितरित करताना भाग 1 उपविभाग 3 अनुक्रमांक 4 नियम 27 अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेचे आदेश निर्गमित झाल्यानंतर अनुदान वितरित करावं। जिल्हा परिषदासाठीचे वेतनेतर अनुदान त्यांचे अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरित करू नये। विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तसे अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्वी वितरित झालेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे विभागाने प्राप्त करावी। यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये। कोषागार अधिकाऱ्यांनी सहाय्यक अनुदानामधून निधी आरित करण्यासाठी सदर केलेल्या देयकासोबत संबंधित संस्थेचे लगतच्या मागील महिन्यातील बँक अकाउंट स्टेटमेंटची प्रत जोडली नसल्यास देयके पारित करू नये। शासनाद्वारे देण्यात येणारे अनुदान लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये ईशेद्वारे प्रदान करणे बंधनकारक राहील। कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम एकत्रितरित्या व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये। स्थानिक स्वराज्य संस्था तसे महामंडळे यांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थांकडून राज्य शासनात यांनी असणाऱ्या रकमाचा आढावा घेण्यात यावा। त्या रकमा वसूल करूनच उर्वरित अनुदान वितरित करण्यात यावं। तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग व अखर्चित रक्कम कुठे ठेवली आहे याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी। सदर अखर्चित निधी बँकेमध्ये ठेवला असल्यास त्यांचं बँक अकाउंट स्टेटमेंट शासनात सादर करावं। एखाद्या कार्यक्रमावरील खर्चासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी अखर्चित असल्यास त्याच प्रयोजनासाठी चालू वर्षी वित्त विभागाच्या अनुमतीशिवाय निधी वितरित करू नये। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडीशी लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।